नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। सातपुड्यात प्रशासकीय अनास्थेचा बळी, रस्ता अन पुलाअभावी बांबूच्या झोळीतील रुग्णाचा वाटेतच मृत्यू। रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मुलगी। नमस्कार प्रेक्षक हो, देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली तरी सातपुड्याच्या कुशीतील अतिदुर्गम भागात पायाभूत सुविधांचा वनवास संपलेला नाही। गावांना जोडणारे रस्ते आणि नद्यांवर पूल नसल्यामुळे वेहगी बारीपाडा येथील एका 23 वर्षीय विवाहितेला उपचारांअभावी प्राण गमवावे लागले आहेत। रस्ता आणि पुलाच्या अभावामुळे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सातपुड्यात संतापाची लाट पसरली आहे। अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी बारीपाडा येथील 23 वर्षीय तरुण विवाहितेला अचानक छातीत व पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या। प्रकृती खालावल्याने तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक होते, परंतु गावात पक्का रस्ता आणि सूक नदीवर पूल किंवा फरशी नसल्यामुळे रुग्णवाहिका गावात येऊ शकली नाही। त्यातच मोबाईल नेटवर्कचा अभाव असल्याने रुग्णवाहिकेला संपर्क साधणेही अशक्य झाले। अखेर पर्याय उरला नसल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी बांबू आणि चादरीची झोळी करून विवाहितेला पिंपळखुंटा येथील रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला। मात्र खराब रस्ता आणि नदी पार करण्यात मोठा वेळ वाया गेल्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत प्राणज्योत मालवली। वेळेत उपचार मिळाले असता तर प्राण वाचले असते अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। मृत विवाहितेला 7 महिन्यांचे बाळ असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। आमच्या जीवाची शासनाला काहीच किंमत नाही का? प्रत्येक निवडणुकीत रस्त्याचे व पुलाचे आश्वासन मिळते, पण प्रत्यक्षात काहीही होत नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। रस्ता व्हावा म्हणून काही दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते। मात्र प्रशासनाने आंदोलनामुळे ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वेहगी गावासह परिसरातील सुमारे 2000 पेक्षा जास्त ग्रामस्थ, अत्यवस्थ रुग्ण, गरोदर माता, शालेय विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आजही रोज नरकयातना भोगाव्या लागतात। आमच्या आरोग्याचा हा खेळ थांबला पाहिजे। रस्ता आणि पुलाअभावी अजून किती बळी जाणार, असा आक्रमक सवाल करत शासन आणि प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे डोळसपणे पाहावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। नमस्कार, मी दिलीप पाडवी, गाव वेहगी येथील रहिवासी आम्ही सर्व 21/8/2024 रोजी आज आमच्या गावात खूप दुर्दैवी घटना घडली। सदर घटनेत रुसाबाई सुभाष वळवी या महिलेला अचानक छातीत आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने आम्ही सर्व गावकरी मिळून बांबू जोडीच्या सहाय्याने सदर महिलेला दवाखान्यात नेताना तिचा मृत्यू झाला। कारण की रस्ता आमच्या गावात नसल्यामुळं, पूर्ण वेगळी गावात रस्ता नसल्याने आणि कच्चा रस्ता असल्यामुळे आणि परत पुढं जाऊन वेगळी गावाला जे जोडणारा जो कच्चा रस्ता आहे त्या ठिकाणी खूप मोठी सूप नदी आहे आणि सदर नदीला केव्हाही पाऊस जास्त झाल्याने केव्हाही पूर येतो आणि त्या ठिकाणी नेताना आम्हाला सदर महिलेला नेताना उशीर झाला आणि आमच्या रुसाबाई सुभाष वळवी या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। रस्तु काय ना हा वडी खाली अडवा होये यावाही पोयरी नसतोय देवीला नसतोय सतीन दुखता होयत आतपाक दुखताते उसनीत नाही जाणार हा फक्त इंडियात आहो माटीने मिल्या त्या काज है उसनीत नाही जाणार ना मिले त्या काज है आम्हा पोयरी नसतोय देवीला नसतोय। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।